नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेची पहिली यादी आता आलेली आहे आणि ती यादी तुम्ही आता तुमच्या मोबाईलवर 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर बघू शकता. आता हे कसं चेक करायचं, तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही, हे यादी कोणती, या सगळ्यांची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. पहिलं तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुमची यादी तुम्हाला कशी बघायची आहे, ती कुठे येणार आहे, कुठल्या पोर्टलवर बघायची आहे आणि ती कशी दिसते, हे सगळ्यांचं मी तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण काय होतं, आपण मधनं स्किप करतो व्हिडिओ आणि मग आपल्याला चुकीची माहिती भेटते, मग प्रश्न पडतात. त्या प्रश्नांचं निवारण करायला तर मी आहेच, पण जर तुम्हाला अचूक माहिती हवी असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण सुरुवात करूया. हे बघा, ज्यांचं ज्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे, आता एक लक्षात घ्यायचंय, ही यादी कोणाची लागली हे सांगतो मी तुम्हाला. पहिले तर ज्यांचं ज्यांचं स्टेटस अप्रूव्ह वगैरे झालेलं असेल त्यांनी चेक करायचं. आता ज्यांचं पेंडिंग टू सबमिट दिसत आहे त्यांनी पण हा व्हिडिओ पहा, कारण मी त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जेणेकरून ते अप्रूव्ह होईल लगेच, हे पण लक्षात घ्यायचंय. आता पहिली गोष्ट, ज्यांचं अप्रूव्ह आलेलं आहे त्यांची आता यादी आली का, तर एक लक्षात घ्या, ज्यांचं ऑफलाईन फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी पण यादी ही लागलेली आहे, हे लक्षात घ्यायचंय. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे तर हे सांगतो तुम्हाला की ही यादी कुठं लागणार आहे. आता हे बघा, हे जी यादी आहे ही आपली जी पहिली यादी आहे ती आज म्हणजे काल लागलेलीच आहे. त्याचा आज नीट म्हणजे सगळ्यांपर्यंत आज पोहोचलेली आहे. तर ती जी यादी आहे ती आपल्या गाव पातळीवर, आपल्या शहर पातळीवर लागणार आहे, आपल्या ग्रामपंचायतमध्ये लागणार आहे, आपल्या जवळच्या नगरपालिकेमध्ये लागणार आहे. आणि ही जी काही लिस्ट आहे हे महानगरपालिका पण आपल्या आपल्या जी काही पोर्टल असतं महानगरपालिकेचं, नगरपालिकेचं, त्या पोर्टलवर पण अवेलेबल करून देणार आहे. तर तीच यादी मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की दादा आमचं नाव आलेलं नाही, कसं चेक करायचं सांगा. तर मी सगळं सांगणारच आहे तुम्हाला. कुठं बघायचंय काय, मोबाईलवर बसून घरी 2 मिनिटांमध्ये तुम्ही ही सगळी जी यादी आहे ती तुम्ही पाहू शकता. पहिलं एक लक्षात घ्यायचंय, तुमचा जो फॉर्म आहे हा अप्रूव्ड झाला का नाही हे कसं बघायचं, तर स्टेटस पहिल्यांदा चेक करायचं. तुमचं जी काही हिरवी पट्टी असते तिथे जर अप्रूव्ड आलं तर तुम्ही अप्रूव्ड झालं, आता तुम्हाला काही करायची गरज नाही. मग पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करायचं. आता एक विषय असा होतो की पेंडिंग टू सबमिटेड दाखवतंय, मग काय करायचं. पेंडिंग टू सबमिटेड हे कशामुळे दाखवतंय, कारण बऱ्याच जणांचा ऍप अजून अपडेटला पडलेला नाही. म्हणजे जेव्हा अपडेट होईल तेव्हा ते ऑटोमॅटिक अप्रूव्ड झालेलं दिसेल. आणि पहिल्या स्टेजमध्ये काय होतं, ज्यावेळेस पेंडिंग टू सबमिट होतं त्यावेळेस ते पहिल्या स्टेजला असतं, ते पडताळणीच्या नंतर रिव्ह्यू मध्ये जातं. रिव्ह्यू म्हणजेच काय, ते पडताळणीला जातं. पडताळणीमध्ये जर तुमचे सगळे कागदपत्र, तुमचं सगळं नाव वगैरे नीट जर असेल तर मग ते शेवटच्या स्टेपला जातं, म्हणजेच काय होतं, ते अप्रूव्ह होतं. आता ज्यांचा रिव्ह्यू मध्ये आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे, कारण त्यांना एक ते दीड दिवसातच तुमचं लगेच कळणार आहे तुम्ही अप्रूव्ह झाला की नाही झाला. झाला असेल तर तुम्हाला अप्रूव्ह येईल, नसेल झाला तर डिसअप्रूव्ह येईल आणि तुम्हाला ती लाल बटन दिसेल. आता तुम्हाला सांगतो की पहिली जी यादी आली आहे ती कशी बघायची आणि कुठं बघायची. आता मी पहिल्यांदा तुम्हाला काही फोटो दाखवतो, नंतर तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की कशी बघायची, लाईव्ह वेबसाईटवर कशी बघायची. आता त्यापैकी जी काही पहिली यादी ऑफलाईन यादी जी लागलेली आहे ऑनलाईन पद्धतीनेच आहे, पण ऑनलाईनची यादी आपण म्हणू शकतो. ह्यात दोन्ही फॉर्म भरलेले आहेत, तर त्याची लिस्ट कशी बघायची हे बघा. एक एक्झाम्पल दाखवतो मी. जी काय आपली धुळे महानगरपालिका आहे त्यांची लिस्ट लागलेली आहे, ती कशी बघायची, कुठे जाऊन बघायची, कुठल्या वेबसाईटवर बघायची, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. हे फक्त फोटो पहा पहिल्यांदा. ही आहे त्यांची यादी, त्याचे वॉर्ड वाईज लागलेली आहे आणि यांची अशी लिस्ट आहे, मी जी काही दाखवू शकत नाही सध्या. आता आपण बघूया लाईव्ह कशी बघायची. तर लाईव्ह बघा, माझ्यासोबत बघायची तुम्हाला. एक काम करायचं, गुगलवर यायचं आपल्याला. पहिल्यांदा मोबाईलवर जर असाल तुम्ही तर डेस्कटॉप साईट 3 बटन असतात बघा कोपऱ्यामध्ये, त्याच्यावर क्लिक करायचंय. तिथे डेस्कटॉप साईट असं ऑप्शन असतो, त्याच्यावर त्या चौकोनामध्ये क्लिक करा. कारण काय होतं, जर तुम्ही मोबाईलवर बघत असाल तर तुम्हाला मग नीट लिस्ट दिसत नाही, त्यासाठी डेस्कटॉपच्या साईटवर यायचं. इथं आता जी यादी लागली त्यापैकी एका म्युन्सिपल कॉर्पोरेशननं सध्या जाहीर केलेली आहे यादी. आता प्रत्येक म्युन्सिपल कॉर्पोरेशन आपलं जे काही लाभार्थ्यांची यादी आहे ती अशाच पद्धतीने टाकणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्या अंगणवाडीत पण लागणार आहे, लक्षात घ्यायचं. आता त्यापैकी एक महानगरपालिका, एक म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, तरी त्यांनी आपली यादी म्हणजे आता लाभार्थ्यांची यादी ही आपल्या सगळ्यांना आणून दिलेली आहे. तर एक लक्षात घ्यायचंय, मी इथं टाकलाय धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. हे तुम्हाला असं गुगलमध्ये सर्च करायचंय आणि इथं बघा दुसरा ऑप्शन दिसतोय तुम्हाला. दुसरा ऑप्शन दिसतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी. आता हे बघा, हे लाईव्ह आहे, हे लाईव्ह तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये काहीच नाहीये. याच्यावरती क्लिक करायचं. आता आपलं जे काही हे आहे, आता तुम्ही समजा तुम्ही आता मला एक कमेंट सांगा, तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुमचा जिल्हा कोणता आहे. म्हणजे काय होईल,
जेव्हा पण मला कळेल की तुमच्या जिल्ह्याचे आले आहे, ह्या अमुक अमुक जिल्ह्याचे आले आहे, की मी लगेच त्याच्यावरती व्हिडिओ टाकेल. कारण काय होतं, प्रत्येक जिल्ह्याची मी बनवणार आहे. कारण काय होतं, प्रत्येकाला अवेअरनेस गेला पाहिजे. त्यांचं जी यादी आहे त्यांना लवकर लवकर बघता आली पाहिजे. त्यामुळे पटापट कमेंट सांगा की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि किंवा तुमचा तालुका कोणता आहे. मग प्रामुख्यानं जिल्हा सांगा, म्हणजे मला जिल्ह्यावाईज व्हिडिओ बनवता येतील आणि मी लगेच सांगेल तुम्हाला. आज धुळे झालेला आहे, लवकरच उद्या आणि परवा खूप सारे जिल्हे होणार आहेत. त्यापैकी तुमचा कुठला जिल्हा आहे तो कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता हे बघा, मी इथं टाकलं धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, इथं ऑटोमॅटिक आलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी. आता जसं मी याच्यावर क्लिक केलं तसं आता एक लक्षात घ्यायचं, साईट ही आता त्याच्यावरती आलेला आहे लोड आल्यामुळं याला साईटला प्रॉब्लेम होतात. आता नाही तर परत कमेंट सेक्शन मध्ये प्रश्न विचाराल की दादा ही साईट ओपन होत नाही. आता जे काही धुळेमधले आहेत, धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये जे काही महानगरपालिकेमध्ये येतात, धुळे महानगरपालिकेच्या अंडर जे येतात त्यांचं लिस्ट लागलेले आहे, ते स्वतः आता चेक करू शकतात, हे लक्षात घ्यायचंय. तर साईट जरा लोडवर आहे, कारण काय होतंय, प्रॉब्लेम सध्या एकदमच सगळ्या जणांनी ही साईट लोड केलेली आहे. आज दिवसभर आपल्याला माहिती आहे, मला थोडासा उशीर झाला व्हिडिओ टाकायला, पण ठीक आहे. तर तुम्ही ज्यावेळेस ह्याच्यावरती क्लिक कराल, कशावर क्लिक करायचंय, याच्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि असंच प्रत्येक महानगरपालिकेचं लागणार आहे. एक लक्षात ठेवायचं, तुमची महानगरपालिका कोणती कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्यावेळेस तुम्ही आता ह्याच्यावर क्लिक कराल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी. आता ही यादी बघा, इथं यादी बघा, ही वॉर्ड वाईज यादी लागलेली आहे. वॉर्ड 1 त्याचं डाउनलोड करायचं, वॉर्ड 2 त्याचं डाउनलोड, म्हणजे तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या वॉर्डमध्ये राहताय हे तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. तर तुमचा जो वॉर्ड क्रमांक आहे त्या वॉर्ड क्रमांकानुसार तुम्हाला तुमची यादी ही इथं डाउनलोड करायची आहे. तर ही धुळे महानगरपालिकेनं त्यांची यादी आता डिस्प्ले केलेली आहे. तर आपण जर याच्यावरती क्लिक केलं तर हा बघा साईडला असं फॉर्म ओपन होतो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की साईट थोडी लोड मध्ये आहे, तर ज्यावेळेस जास्त कोणी वापरत नसेल त्यावेळेस तुम्ही ह्याचा यूज करू शकता. पण मी तुम्हाला एक प्रकारचा आता लिस्ट दाखवत आहे की पुढं नेमकं कसं तुम्हाला दिसणार आहे. तर आता ह्या वॉर्ड ह्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, वॉर्ड 1 वॉर्ड 2, आता बहुतांश लोकांना त्यांचा वॉर्ड माहिती आहे, मग त्यांच्या डाउनलोडचं बटन आहे त्याच्यावरती पुढे जाऊन क्लिक करा. आता काय होतं हे बघा, असं साईट दिसतं, दिस साईट कांट बी रीच. पण हे कशामुळे होते माहिती आहे का तुम्हाला, सर्ववरती लोड आलेला आहे. आज मी बघितलं तर दुपारी ही साईट पण डिस्प्ले होत नव्हती. कुठली, ही जी तुम्हाला आता दिसते स्क्रीनवरती धुळे महानगरपालिकेचं जे नाव दिसतं तुम्हाला, माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी, हे पण सकाळी तुम्हाला दिसत नव्हतं किंवा दुपारी पण दिसत नव्हतं. पण मी आता आलो तर 6 वाजता मी एकदम चेक केलं, 7 वाजता चेक केलं तर दिसलं मला ते. त्यामुळे लक्षात ठेवायचंय, हे येणं स्वाभाविक आहे, कारण खूप सगळेजण आता लोड याच्यावरती आहे, लोड पडलेला आहे. तर काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. तुम्ही 2-3 वेळा 4-5 वेळा करत राहा. त्यानंतर तुमची जी काही वॉर्डची फाईल आहे ती तुम्ही डाउनलोड करायची पीडीएफ मध्ये. आता मी तुम्हाला त्यांची पीडीएफ तर दाखवू शकत नाही, कारण काय होतं त्या पीडीएफ मध्ये महानगरपालिकेनं प्रत्येक उमेदवाराचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, असं त्याची स्वतःची वैयक्तिक माहिती टाकलेली आहे, जी की चुकीचं आहे. असं टाकायला नाही पाहिजे, कारण काय होतं मोबाईल नंबर वगैरे लीक होण्याची संभाव्यता असते. मग परंतु मी नाही दाखवू शकत, कारण मी डाउनलोड केलंय, पण मी तुम्हाला डायरेक्ट यादी नाही दाखवू शकत मित्रांनो. कारण परत काय होतं मग याच्यामध्ये आपलं स्वतःचं जे काय आपण म्हणतो सिक्रेट क्रेडेन्शियल्स दाखवल्याबद्दल ह्याच्यावर तर चुकीचं आहे, यामुळे मी दाखवत नाहीये. तर तुम्हाला समजलं कुठे जायचंय, इथे यायचं, गुगलवर टाकायचं धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आता तुमचं जे कॉर्पोरेशन आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा, मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. याच्यावरती दिसते तुम्हाला दुसरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी, तसं याच्यावरती क्लिक केलं तसं वॉर्ड वाईज लिस्ट लागलेली आहे. तिथे जायचंय, तुमचा जो वॉर्ड आहे त्याच्यावर क्लिक करायचं, डाउनलोड करायचं, डाउनलोडची पीडीएफ दिसेल. आता तुम्हाला सांगितलं मी वॉर्डच्या पीडीएफ मध्ये काय आहे, नाव, मोबाईल नंबर, त्यांचे पात्र झाले की अपात्र झाले, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचा एक स्क्रीनशॉट म्हणून मी तुम्हाला दाखवतो इथं. हे बघा, हा स्क्रीनशॉट आहे. ह्याच्यामध्ये काय असं इथं बघा, तुम्हाला इथं दिसणार नाही, हे अंदूक आहे, कारण मुद्दामून अंदूक केलेले आहे. कारण काय होतंय, प्रॉब्लेम होऊ शकतो, चुकीची आपण कोणाची माहिती आपण दाखवू शकत नाही अधिकारानं, म्हणून मी ही ब्लँक केलेली आहे. पण अशा प्रकारची एक पीडीएफ तुम्हाला दिसेल, त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, नंबर असेल, लाभार्थी वगैरे सगळं तुमचे डिटेल्स फॉर्मवरचे जे असतील ते पण दिलेले असतील. लक्षात आलं तुम्हाला? त्यामुळं घाबरून जायचं काही कारण नाही. जर तुम्हाला काही याच्यामध्ये शंका असल्या तर तुम्ही नक्की विचारा कमेंट सेक्शन मध्ये, आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो नक्की सांगा. म्हणजे काय होईल, जसं काय तुमचं जी काही लिस्ट अप्रूव्ह होईल तशी मी व्हिडिओ लगेच तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आता जर काही ऑप्शन तुमचं जर काही, आणि हे पण सांगा की तुमचा फॉर्म कुठल्या स्टेटस मध्ये आहे. आता म्हणजे खूप जणांचे पेंडिंग टू सबमिटेड आहेत, ते पण सांगा कोणाचं काय स्टेटस आहे, आणि त्याच्यावरती काय प्रॉब्लेम असतील तर ते पण तुम्ही सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.